उंचच उंच लाटा उसळतायत। आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यातच आता समुद्राला आलेली भरती, समुद्र कसा खवळलाय त्याची ही दृश्य आहेत। काल देखील आपण खवळलेल्या समुद्राची ही दृश्य बघितलेली होती आणि समुद्राला भरती आलेली असते यावेळी आणि उंचच उंच अशा लाटा समुद्रामध्ये उसळतायत। 4.59 मीटरच्या या लाटा उसळतायत सध्या मुंबईच्या समुद्रामध्ये आणि या लाटा थेट या कठड्याला येऊन धडकतायत। हे पाणी, समुद्राचं पाणी थेट बाहेर येतंय। खरं तर शनिवार आणि रविवार असल्यानंतर खूप मोठी गर्दी होती पर्यटकांची इथे आणि आज पुन्हा एकदा समुद्राला आलेली भरती आणि त्यामुळे उंच उंच लाटा सध्या मुंबईच्या समुद्रात उसळतायत। काल मुंबईमध्ये दिवसभर पाऊस कोसळला आणि त्यानंतर आज सकाळपासून सुद्धा सातत्यानं पाऊस पडतोय। अगदी काही मिनिटांची उसंत घेतोय पाऊस आणि पुन्हा एकदा सुरू होतोय। मी सध्या मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरामध्ये आहे आणि आज मोठ्या भरतीचा इशारा आहे। वर्षामध्ये काही मोठ्या भरती असतात, विशेषतः पावसाळ्याच्या काळात ज्या मोठ्या भरती असतात त्या जरा धोकादायक असतात। अशीच एक मोठी भरती आज आहे। 12:50 ही मोठी भरती आहे। 4.59 मीटर एवढ्या उंचीचा लाटा मुंबईच्या समुद्रामध्ये आज उसळणार आहेत। आपण पाहतो की जेव्हा भरती असते समुद्राला आणि त्याच वेळेला जर मोठा पाऊस झाला तर मुंबईचे जे सखल भाग आहे त्या सखल भागांमध्ये पाणी साचतं आणि ते पाणी जे ते निघून जात नाही जोपर्यंत ओहोटी सुरू होत नाही आणि त्यामुळं जेव्हा मोठा पाऊस असतो आणि त्याच वेळेला भरतीची वेळ असेल तेव्हा मुंबईचे सखल भाग हे पाण्याखाली जातात। काल दिवसभर मुंबईमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळाला। तीच री आज ओढली जाते। आज सुद्धा मध्ये मध्ये पाऊस मोठी सर येऊन जाते आणि त्यामुळे आज मोठ्या भरतीचा दिवस आहे समुद्रामध्ये आणि त्यामुळे उंच उंच लाटा उसळणार आहेत। भरतीची वेळ आता होऊन गेलेली आहे आणि समुद्राला आलेलं हे उधाण आपण बघतोय मुंबईच्या नरिमन पॉइंट इथे। आणि आज खरं तर समुद्रकिनारी शुकशुकाट दिसतोय। याचं कारण म्हणजे एकतर सोमवार आहे, कामाचा दिवस। शनिवार रविवारी इथे जरा गर्दी दिसत होती, मात्र अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी कोणी जाऊ नये असं देखील आवाहन वारंवार केलं जातं आपल्याला माहिती आहे। पण त्यात आज समुद्राला आलेलं उधाण, उंच लाटा उसळतायत 4.59 मीटरच्या। तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालाय। या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे। धरणांमध्ये आतापर्यंत 47% पाणीसाठा जमा झालाय आणि धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे मुंबईत सध्या असलेली पाणी कपात लवकरच दूर होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा 6,84,440 दशलक्ष लिटर इतका झालाय। म्हणजेच या धरणामध्ये एकूण 47.29% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि मागच्या वर्षी याच दिवशी या धरणात 6,88,142 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता। म्हणजेच 47.54% पाणीसाठा उपलब्ध होता। तर कोणकोणत्या धरणामध्ये आत्ताच्या घडीला किती टक्के पाणीसाठा आहे? अप्पर वैतरणा 13.53% पाणीसाठा आता जमा झालाय। मोडक सागर धरणामध्ये 65.42% पाणीसाठा आत्ता उपलब्ध आहे। तानसामध्ये 84.10%, बऱ्यापैकी भरलाय तानसा। तर मध्य वैतरणा 41.66% भरलाय। भातसामध्ये 46.87% पाण्याची आवक झाली आहे। तर विहारमध्ये 81.56% पाणीसाठा सध्या आहे। तर तुलसी 100% भरलाय। संपूर्ण राज्यात कुठे कुठे मुसळधार पाऊस आहे आणि काय परिणाम आहेत याचे अपडेट आपण संपूर्ण दिवसभर घेत असतो। कोल्हापुरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदीचं पाणी 39 फुटांवर आलंय। 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। तर कोल्हापुरात प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय। नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना करण्यात आल्या आहेत। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरच्या सर्वच नद्यांना जे आहे ते आता पूर आल्याचे दृश्य पाहायला मिळत आहेत। मी सध्या भोगावती नदीवरती आहे आणि या नदीचं पात्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात
पात्र सोडून नदी आहे ती बाहेर विस्तारताना आपणाला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर याच नदीच्या द्वारे पंचगंगा नदीला राधानगरी धरणाचे जे पाणी आहे ते येऊन पोचतं आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्या पातळीमध्ये सुद्धा आहे ते नेहमी वाढ होते। या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दृश्य दिसते आणि शेकडो एकर शेती जी आहे ती या परिसरातली सध्या पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा या परिसरातल्या मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। धरण क्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढच होतानाचं दृश्य आहे ते कोल्हापूरमध्ये एकूणच आहे ते दिसून येते। त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले, यासोबत NDRFची पथकं सुद्धा कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। काही सखल भागामध्ये पाणी शिरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, त्यामुळे काही नागरिकांचं स्थलांतर सुद्धा आहे ते जिल्हा प्रशासनानं सुरू केलेलं आहे। वॉर्निंग लेवल पंचगंगा नदीनं गाठल्यानंतर जिल्हा प्रशासन विशेषतः अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते आणि अनेक नागरिकांना जे लो लाईन एरियामध्ये राहतात त्यांना स्थलांतराच्या सूचना सुद्धा आहे ते जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत। राधानगरी धरण सुद्धा आता 82%हून अधिक आहे ते भरलेलं आहे आणि धरणाचे जर दरवाजे उघडले तर कोल्हापूरची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, किंबहुना कोल्हापूरला महापुराचा विळखा आहे तो बसू शकते आणि त्यामुळे एकूणच नदीकाठच्या नागरिकांना जे आहे ते सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत। चांदोली धरणातून सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आहे तो विसर्ग होणार आहे आणि त्या परिसरातल्या नागरिकांना सुद्धा जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असल्याचं एकूणच आहे ते दिसून येते आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरला 2019 आणि 21 सारखी महापुराची स्थिती आहे ती पुन्हा एकदा उद्भवेल अशा पद्धतीची सध्या परिस्थिती निर्माण झाल्याचं दृश्य दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। रात्री काहीशी उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून पुन्हा दापोली तालुक्यात हजेरी लावली। जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, राजापूर तालुक्यात पाऊस सुरू आहे। दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। वारणेचं पात्र बाहेर पडलंय आणि नदीकाठच्या शेतात पाणी शिरलंय। शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा 25 फुटांवर पोहोचली आहे। काल दिवसभरात झालेल्या पावसामुळे कृष्णेच्या पातळीत 7 फुटांची वाढ झाली आहे, तर चांदोली धरण क्षेत्रात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे। गेल्या काही दिवसापासून चांदोली आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सांगलीमध्ये पाण्याची वातोळ होत आहे। आता आपण सध्या आहोत सांगलीच्या कृष्णा नदी पाणी पातळीजवळ। काल जी 18 फुटावर होती ती आता 25 फुटावर गेली आहे। तब्बल 7 फुटांनी गेल्या 24 तासात पाणी पातळी वाढलेली आहे। तर वारणेकडेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे तिकडच्या जे सकल भागात आणि ज्या नदीचा अरुंद भाग आहे त्या ठिकाणी पात्रावर पडलेला आहे। त्याच पद्धतीनं जे भात आणि ऊस शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे, अशा पद्धतीने ज्या वारणेच्या काठावर ज्या लोकांना सुद्धा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे की जे जनावरं आणि जे शेतीचे इथलं जे काही साहित्य आहे ते सुरक्षित स्थळाने हलवा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। आणि प्रशासन यासाठी सज्ज आहे की जर पावसाचे असाच जोर राहिला तर पूर परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासनाकडून एक गतीची खबरदारी घेत आहे। त्याच पद्धतीनं आलमट्टीमधून 1.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी थोडी होत काही स्थिर आहे, परंतु ती हळूहळू वाढत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। जेसीबीच्या साह्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते। गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या 3.5 लाख क्युसेक पाण्यामुळे पाल नदीला पूर येऊन गडचिरोली नागपूर संपर्क तुटलाय। तर जिल्ह्यामध्ये 4 राष्ट्रीय महामार्गांसोबतच 28 मार्ग बंद आहेत। त्यामुळे शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी आणि काही तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी तर गडचिरोलीचा नागपूर आणि चंद्रपूरशी असलेला संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पूर परिस्थिती कायम आहे। 28 पेक्षा जास्त मार्ग बंद आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसापासून सुरू असलेला पाऊस अजूनही सुरू आहे आणि भामरागडचा पूर काहीसा ओसरला असला तरी पर्लकोटा नदीवर अजूनही पाणी असल्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। ही पूर परिस्थिती आपण बघा, हा गडचिरोलीला नागपूरशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे। पाल नदीवर आलेला हा पूर
मध्यरात्री ओसरला होता. आता परत हा मार्ग बंद झालाय, त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोसीखुर्द धरणातून 3 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. चामोर्शी ते गडचिरोली दरम्यानचा मार्ग आता बंद पडला आहे. त्यामुळे दक्षिण भागातल्या 5 तालुक्यांचा गडचिरोलीशी असलेला संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यात अनेक कुरखेडा कोरची परिसरातल्या गावांना जोडणारा सती नदीवरील पुलावरही पाणी असल्यामुळे त्या भागातल्या 100 गावांचा संपर्क तुटलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेती ही पाण्याखाली गेलेली आपल्याला इथं लगतची शेती जी आहे ती दिसून पडत आहे. ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे. पूर परिस्थिती जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत नॉर्मल मोडमध्ये येण्याची शक्यता नाही आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी संजय दैने अलर्ट मोडवर आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने सगळ्या तालुक्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे इंद्रावती नदी, वैनगंगा नदी या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत आणि त्यामुळे वैनगंगा आणि इंद्रावती नदीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या 3.5 लाख क्युसेक पाण्यामुळे पाल नदीला पूर आलाय. गडचिरोली आणि नागपूरचा संपर्क तुटलाय. 4 राष्ट्रीय महामार्गांसोबतच 28 मार्ग बंद करण्यात आलेत. शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी आणि काही तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटलाय, तर नागपूरचा आणि चंद्रपूरचा देखील संपर्क तुटलाय. तर गोंदिया गडचिरोलीच्या सीमेवरून वाहणाऱ्या गाढवी नदीला पूर आलाय. मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या बोरी गावातील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे 3 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस सुरू आहे, अशातच गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी गाढवी नदी दुथडी भरून वाहते आणि या नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आलाय. याच मुसळधार पावसाचा मोठा फटका छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातल्या किरदुल इथल्या लोकांना बसलाय. इथे NMDCची लोह खनिजाची खाण आहे, तिथला मोठा तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि अचानक ते संपूर्ण पाणी गावात शिरलंय. गावातले रस्ते अचानक जलमय झालेत. अनेक वाहनं यात वाहून गेली आहेत. कुणाला काही कळायच्या आतच अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि 4ही बाजूला पाणीच पाणी दिसू लागलं. 2 लहान मुलं सुद्धा यामध्ये वाहून गेली होती. सुदैवानं त्या मुलांना वाचवण्यात यश आलंय. अनेकांचे संसार यात उद्ध्वस्त झालेत. पालघर आणि डहाणूतील परिसरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. डहाणूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून सकाळपासून पावसानं थोडीशी विश्रांती घेतली नाही आणि दरम्यान सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची सकाळपासून चांगलीच तारांबळ उडाली आहे. विरारमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पूर्वेकडील मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलं. शाळेच्या प्रांगणात पाणी साचल्यामुळे चिमुकल्यांनी या पाण्यातून मार्ग काढत त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. विरारमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि आसपास साचलेलं हे पाणी, याच पाण्यातून हे विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत. विरार पूर्वेकडील मनवेलपाडा या ठिकाणी असलेली ही जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे जलमय झाली आहे. वसई पूर्वेकडील एव्हरशाईन रस्ता पाण्याखाली गेलाय. एव्हरशाईन गेट मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे याच पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यानं वसईहून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे वसई फाटा इथून जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि वाहतूक पोलीस जागोजागी थांबवून वाहतूक सुरळीत करतायत. वसई एव्हरशाईन या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि एव्हरशाईन रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. येथे वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते कारण या साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. दुपारी 12 वाजताची ही दृश्य वसईतल्या एव्हरशाईन रस्त्यावरची.
यवतमाळमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. मुसळधार पावसामुळे दारव्हा तालुक्यातील मोझर इजारा इथल्या नाल्याला मोठा पूर आलाय. तर एका बाजूनं नाला फुटल्यामुळे नाल्याचं पाणी गावात शिरलंय. पर्यायानं शेती पाण्याखाली गेली आहे. या पावसामुळे कापूस सोयाबीन पीक खरडून गेलंय. शिवाय काही शेतामध्ये 3 ते 4 फूट पाणी साचलंय. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. तर उसंत घेतलेला पाऊस पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत. तसंच महाड आणि पोलादपूर सोबतच महाबळेश्वर तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारीसह विविध उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाडमध्ये सावित्री नदीनं इशारा पातळीसह धोक्याची पातळी सुद्धा गाठली आहे. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून महाड नगर परिषदेतर्फे भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आलं. दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. रायगडमधल्या पेणमध्येही तुफान पाऊस बरसतोय. तसंच महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळांना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुट्टी देण्यात आली. पेणमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. तर पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. आणि या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील झालाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर या धरणाचे 85 दरवाजे उघडण्यात आलेत. यातून 8,19,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तेलंगणा सरकारनं उभारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेडीगट्टा कालेश्वर या भव्य धरणाचं ड्रोनमधून घेतलेलं दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. 1 किलोमीटर लांबीचे 85 दरवाजे असलेलं हे भव्य धरण गोदावरी नदीचं पाण्यानं भरलेलं पात्र यातून दिसतंय. गेल्या वर्षी निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचं उघड झालं होतं. या संदर्भात आणि पावसाळ्यापूर्वी तेलंगणा सरकारनं या धरणाची युद्ध पातळीवरती दुरुस्ती सुद्धा करून घेतली आहे. आणि या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी काठावरच्या गावांना प्रशासनानं सतर्क केलंय. गडचिरोलीतलं हे कालेश्वर मेडीगट्टा धरण, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनच्या साह्यानं घेतलेली. याच धरणातून सध्या 8,19,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरू आहे. आणि म्हणूनच गोदावरी नदी पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती हे मेडीगट्टा धरण आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील आतनूर इथे तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं 2 गावांचा संपर्क तुटलाय. आतनूर येथील तिरू नदीवर पुलाचं काम चालू असल्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पर्यायी पूल वाहून गेल्यानं मेवापूर आणि चिंचोली या गावांचा संपर्क तुटलाय. कालच या पुलाला तडे गेल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं होतं आणि तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी देखील करण्यात आली. तर लातूरमधल्या जळकोट इथली ही दृश्य आहेत. इथे तिरू नदीवरचा जो पूल आहे तो पूर्णपणे वाहून गेला आणि या पुलासंदर्भात ग्रामस्थांच्या लक्षात या काही गोष्टी आलेल्या होत्या कालच. मात्र पुढे काही करण्याच्या आतच तिरू नदीवरचा हा पूल पूर्णपणे वाहून गेला लातूरच्या जळकोट इथे. त्यामुळे मेवापूर आणि चिंचोली या गावांचा संपर्क तुटलाय. पुलाची दोन्ही टोकं आपल्याला दिसत आहेत आणि मधला पुलाचा भाग हा पूर्णपणे वाहून गेलाय. ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात आली होती. मात्र तोपर्यंत मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या तिरू नदीवरच्या या पाण्याच्या प्रवाहामुळे मध्ये पुलाचा मधला काही भाग पूर्णपणे वाहून गेलाय. त्यामुळे मेवापूर आणि चिंचोलीचा संपर्क तुटलाय. आतनूर इथल्या तिरू नदीवरचा हा पूल अक्षरशः पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलाय. तिरू नदीचं हे प्रचंड प्रवाहानं वाहणारं पाणी आणि या प्रवाहामध्ये बांधलेला पूल पूर्णपणे वाहून गेलाय. मेवापूर आणि चिंचोलीचा संपर्क त्यामुळे तुटलाय. लातूरच्या जळकोट येथे आतनूर इथल्या तिरू नदीवरचा हा पूल होता. तिरू नदीवरती ऐन पावसाळ्याच्या टाइम मध्ये चांगला पक्का मजबूत पूल या ठिकाणी उभा होता. तो पूल तोडून या ठिकाणी पर्यायी रस्ता म्हणून एक छोटासा पूल बांधला गेला.
पण छोट्याशाच पावसाने या पुलाला तडा बसला आणि आतनूर हे मार्केटचं गाव आहे. या गावामध्ये 12 तांडे आणि जवळपास 7-8 खेड्याचे लोक येतात, मार्केटसाठी येतात. परंतु या छोट्याशा पुलाला तडे गेल्यामुळे या ठिकाणचं दळणवळणाचं सर्वच काही व्यवहार बंद झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना अतिशय गंभीर सामना करावा लागत आहे प्रत्येक गोष्टीचा.